आमच्या मान्यवरांचं सामना सुरू होतोय। खरं तर आज शहरी विभागाला सुरुवात होते, तर ग्रामीण उपांत्य फेरी आपण काल पाहिली होती। दैसर संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केले, आज मोठागाव संघाने देखील उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि एक दोन बलाढ्य संघ आपण पाहतोय उपांत्य फेरीमध्ये। तो वळतोय आपण शहरी विभागाकडे। नमस्कार क्रिकेट रसिको, अतिथी सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग सहर्ष स्वागत करतोय आणि आपल्याला मैदान घडतोय। श्लोक 11 संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पटकावले आणि अतुल 11 संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले। पहिलं षटक पॉवर प्लेचा आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज, यष्टिरक्षक असे 9 खेळाडू 30 षटकांमध्ये असताना सलामीची जोडी उस्मान पटेल एक मोठं नाव आहे। काल आपण पाहिलं होतं जे रायगडकडून खेळताना मात्र उस्मान पटेलने आमच्या सर्व ठाणे आणि रायगडच्या क्रिकेटपटूंची निराशा केली होती। मात्र यावेळी निश्चित आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया, एक चांगली कामगिरी या ठिकाणी करते। उस्मान पटेल आणि बिलाल ही जोडी तयार। तर पहिले षटक घेऊन गोलंदाजी होतोय निरंजन घरत अतुल 11 संघाकडून। शॉर्ट थर्डमॅन आपण पाहताय उस्मानसाठी, आपण पहिला शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉइंट पाहताय, शॉर्ट वाडिश मिड ऑफ आपण पाहताय आणि एक कव्हर ही रचना ऑफ साइडला। पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू जो बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला आपण पाहताय, चेंडूला निश्चितच यावी लॉंग ऑफ लॉंग ऑन मधून सीमावर पडलाय आणि अशा प्रकारे हा पहिलाच चौका पहिल्या चेंडूवर गोलंदाज निखिल घरत निरंजन घरत त्याच्या गोलंदाजीवर आणि हा पहिला चौका। शहरी विभागाची सुरुवात आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर पहिला चौकार आला उस्मान पटेल यांनी। अशा प्रकारे अतुल 11 संघाची धावसंख्या धावफलकावर या पहिल्या बॅट ती बिनबाद 4 दरम्यान हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, जबरदस्त या ठिकाणी आपण पाहताय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला पाठवलाय आणि हा दुसरा बॅक टू बॅक चौकार उस्मान पटेलच्या बॅटमधून। काल आपण पाहिलं तर उस्मान पटेल निराशा केली होती आपण पाहिलं तर आमच्या सर्व प्रेक्षकांची, मात्र आता पहिल्या चेंडूपासून नजर त्याने अतिशय तीक्ष्ण पाहायला मिळते। गोलंदाजीची ऍक्शन तो कशा प्रकारचे चेंडू टाकतो याचा आपण वापर केला आणि दोन्ही चेंडू आपण पाहतो, एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑफ लॉंग ऑन मधून चेंडूला पाठवलं सीमा पार। ऑनसाइडचे क्षेत्ररक्षण यावेळी आपण शॉर्ट फाईन लेग आपण पाहताय, डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक मिड ऑन ही रचना या ठिकाणी असताना पुन्हा एकदा निरंजन घरत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। आता चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेतलाय त्याच दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक यावी चेंडू होता, क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळतोय अंगद याने एक जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय आणि अशा प्रकारे आपण पाहिलात अंगद जो इनामपुरी रायगड जिल्ह्यामधल्या इनामपुरी संघाचा प्रतिनिधित्व हा खेळाडू आपण पाहायला मिळतो, जो लॉंग ऑफला सुरेख यावी क्षेत्ररक्षण केलं आणि 2 या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उस्मानच्या खात्यामध्ये मात्र 1 धावीचं योगदान। धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 9 धावा बिनबाद। चांगली सुरुवात नवीन फलंदाज बिलाल निरंजन घरत लेफ्ट आर्म वर मारा। आताचा चेंडू आपण पाहिला बॅटचा फेस उघडलाय आणि हा षटकार शहरी विभागासाठी पहिला षटकार लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे पाठवून दिलाय फलंदाज बिलालनी आणि एक शानदार षटकाराच्या मदतीने निश्चितच धावसंख्या पुढे सरकते। धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळालाय, यावेळी येतात त्या 15 धावा। चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईचे रमत गावाला। तर पहिल्या षटकाचा आपण विचार केला या ठिकाणी गोलंदाज निरंजन घरत जो आपण पाहताय अतुल यावेळी श्लोक 11 संघाचा ज्यावेळी एक महागडं षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळते, कारण उस्मान आणि त्याचबरोबर बिलाल याने एक जबरदस्त आक्रमण केलंय। गोलंदाज आपला एंड बदलतोय, यावेळी लेफ्ट आर्म निश्चितच यावेळी धावण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला तो गोलंदाज निरंजन घरत याच्यामध्ये आणि यावेळी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अड्डा पलूनच्या रनअपनी गोलंदाज डावखोरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। एंड बदललाय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि यावेळीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय सचिन पाटील यांच्याकडून जे आपण पाहता कव्हर क्षेत्रामध्ये। आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहता की जेव्हा क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार असतं तेव्हा गोलंदाजाला निश्चित चांगली साथ मिळते आणि या मागच्या 2 चेंडूवर आपण पाहिला मागच्या चेंडूवर 1 धावली होती, त्यानंतर मात्र सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सचिन पाटीलकडून। पुढचा चेंडू निश्चितच यावेळी मात्र फलंदाज जर आपण विचार केला तर बाल बचावलं असं म्हणता येईल,
कारण यावेळी बॅटची कड या ठिकाणी होती. यष्टीरक्षक थोडासा दूर होता, थोडासा अपुरा वेळाने तो आला, या ठिकाणी उशिराने आला आणि अशा प्रकारे हे पहिलं षटक समाप्त. बँड पथक आपण पाहताय गेले 6 दिवस एक जबरदस्त आमच्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळतंय. ही स्पर्धेची ओळख आहे. आपण पाहिलं या ठिकाणी प्रत्येक गोष्ट अतिशय महत्त्वाची आणि आमचे संपूर्ण ज्या आयोजकांचा आपण विचार केला तर एक फार मोठं योगदान जे ते आपण पाहिलं रमेशदादा पाटील साहेब आहेत, प्रमोददादा अर्थात राजूदादा पाटील आहेत, विजयदादा पाटील साहेब आहेत, विनोददादा पाटील साहेब आहेत, तसेच अनेक असे मान्यवर आहेत जे ज्यांचे सहकारी ज्यांनी अथक परिश्रमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. काल आपण पाहिलं या मैदानावर तुफान गर्दी होती, प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा नव्हती कारण काल रायगड आणि ठाणे जिल्ह्याचा एक जबरदस्त प्रदर्शनी सामना या ठिकाणी संपन्न झाला होता. सर प्रश्नच नाही, कारण दोन्ही संघातील अप्रतिम खेळाडू आहेत. या ठिकाणी जे प्रेक्षक बसलेले आहेत स्टँडवर, तुम्ही सगळे लदक क्रिकेटमधले प्लेअर बघता. आता जो गोलंदाज येतोय तो राकेश प्रभू, पद्मश्री डॉक्टर भरत मेहरला आणलेलं आहे. व्हेरी गुड. दोघेही लेदर क्रिकेटमधले प्लेअर आहेत. राकेश प्रभू हे पद्मश्री डॉक्टर डी वाय पाडल या स्पर्धेसाठी खेळतात. भरपूर वर्ष या लोकांनी टाईमशीलमध्ये सुद्धा राज्य केलं होतं आणि आता आपण बघतोय भरत मेहरला आणण्यात आलं आहे. भरत मेहर हा सुद्धा टेनिस क्रिकेटमधला अत्यंत जुना खेळाडू आहे. आमच्या टेनिस क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर पुराणा चावल. अत्यंत चांगला अनुभव आहे. लेफ्ट आर्म टाकतात, अतिशय चांगले फलंदाज सुद्धा आहेत. गरज पडल्यावर विस्फोटक फलंदाजी क्रुशियल स्टेजमध्ये करू शकतात असा हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो येतो या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. चांगलं स्टार्ट केलंय उस्मान आणि तसंच बिलाल. आणि बिलालने आपला पहिलाच चेंडू, आपला क्लास त्यांनी तो षटकाराच्या माध्यमातून दाखवलाय. बिलालला वॉच करायला विसरू नका. या मुलाचं जे भविष्य आहे ते अत्यंत उज्ज्वल आहे. फार वेगाने, जसं विराटने 24 शतक वेगाने केले तसंच बिलाल सुद्धा टेनिस विश्वामध्ये फार वेगाने प्रगती करतोय. निश्चित सर, आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे कारण एक जबरदस्त फलंदाज आपण पाहायला मिळतात. तर पहिलं षटक समाप्त झालं. एकूण धावसंख्या धावपलकर येते ती 15. अतिशय स्ट्राईक रेट पाहिलं तर आपण सुरेख ठेवलाय. मात्र षटकाचा जर विचार केला तर यावेळी मात्र गोलंदाज निरंजन गरत याचं षटक महागडं ठरलं होतं कारण मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला होता. दरम्यान यावर या दुसऱ्या षटकाकडे आता चेंडू स्लोवरवरून चेंडू आला होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला फलंदाज, बॅकफुटर गेले होते चेंडूला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र या 2 धावा सुरेख रन बिटवीन द विकेट आपल्या पाहता उस्मान आणि बिलाल याच्यामध्ये. आणि क्षेत्ररक्षक होता यावेळी पाहताय निरंजन घरत जो या ठिकाणी आपण पाहिला होता. आणि अशा प्रकारे 2 धावांचं योगदान मिळतं ते फलंदाजाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय उस्मान पटेल, रायगड जिल्ह्यामध्ये एक जबरदस्त नाव, ज्याने आपण पाहिलं काही दिवसापूर्वी दुबईमध्ये जिथे त्याला खूप मागणी होती, त्यांनी दुबईचा प्रवास देखील केलाय आणि आपलं नाव ठिकाणी पण याने तळोजा आणि भारताचं नाव त्याने निश्चित उंच केलं होतं. असे खेळाडू आपण पाहायला मिळतात. तर ह्यावेळचा चेंडू आपण पाहिला तर हा चेंडू मधल्या यष्टीच्या दिशेने येणारा एक टप्पा पडण्याचा आतमध्ये आला. मात्र गोलंदाजाने अतिशय चतुराईने गोलंदाजी केली होती. उस्मानला पूर्णपणे या ठिकाणी जखडून ठेवलं या चेंडूवर आणि कोणतीही धाव नाही. गोलंदाज भरत मेहर मानपडे यांकडून. तसं षटक आपण पाहताय 333 षटकाच्या बाहेर असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा केला होता. यावेळी पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षक चेंडू गेला होता. मात्र तो जोपर्यंत हा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते ती उस्मानला. आणि उस्मान याच्या धावसंख्येत देखील बदलते. त्याची वैयक्तिक धावसा 2 चौकारांच्या मदतीने तब्बल आपण पाहिला 12 धावसंख्या जातोय. तर एकूण धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळते ती अतुल 11 संघाची यावेळी 18 धावा. एक चांगलं षटक पाहायला मिळतंय. भरत मेहर एक मोठं नाव आहे क्रिकेट विश्वामधलं, जो मानपाडे यांकडून गोलंदाजी करत असताना क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल होतोय कारण बिलाल ज्याने पहिल्याच चेंडूवर एक षटकार मारला होता आणि या स्पर्धेतला म्हणजे या शहरी विभागातला पहिला षटकार बिलालच्या नावावर नोंद केला गेला होता. तर माफ करा, या ठिकाणी श्लोक संघाने नाणेफेक प्रथम फलंदाजी घेतली. तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण या ठिकाणी ते निश्चित अतुल 11 संघाकडून. तर अशा प्रकारे यावेळी मात्र या चेंडूवर सुरेख अशी धावा आपण पाहायला मिळते आणि या 2 धावांचं योगदान मिळते श्लोक 11 संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि अशा प्रकारे 2 धावाच्या मदतीने एकूण धावसंख्या धावपलक घेते ती 20ची घरात. माफ करा, कारण श्लोक 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला. प्रथम फलंदाजी घेतले आणि अतुल 11 संघाला मात्र क्षेत्ररक्षण त्यांनी आमंत्रित केले. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर सुरेख अशी गोलंदाजी क्षेत्ररक्षणाची विरेचना जर आपण पाहिलं तर बिलालसाठी शॉर्ट थर्डमॅन आपण पाहताय. शॉर्ट निश्चितच कव्हर आपण पाहताय. वाईडिश मिड ऑफ पटेल एक मिड ऑफ ही विरेचना ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आपण पाहताय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट एक आहे आणि एक मिड ऑन ही रचना यावी. पंच आमच्या पाहतात अनिल पाटील आणि दिलीप चौधरी पंचांच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू बॅटच्या पेटात घेतला, चेंडू लावून छान खेळलाय. निश्चितच भिरकावून दिला चेंडूला आपण पाहिला होता लॉंगॉन सीमाच्या पलीकडे आणि शानदार चौकार.
डीजे हंस जे आपण पाहताय, मी काली सांगितलं होतं की अतिशय सुरेख अशी गीतं आपल्याकडे देत आहेत. या 4 धावांच्या मध्ये धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढवते. हा चेंडू निश्चितच उंची दिली होती. आपण पाहिला होता चेंडू या ठिकाणी उजव्या इष्टीच्या बाहेर होता. जेव्हा गुडलेग स्पॉटवरून चेंडूला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाज पूर्णपणे बिलाल या ठिकाणी बीड झाले. उरलेलं काम यष्टिषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूचे सांगता होते. 2 षटकांचा खेळ समावतोय. 2 षटकांच्या एकूण समाप्तीवर आपण पाहताय प्रथम फलंदाजी करताना स्लोक 11 संघाने एकूण धावा धावपलकावर जमवल्या त्या 24 धावा प्रति षटक 12च्या सरासरीने. षटक होतं गोलंदाज भरत मेहरचं. या षटकामध्ये भरत मेहर यांनी तब्बल 9 धावा दिल्या. थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहिलं भरत मेहरकडून. मात्र पहिल्या षटकाच्या एकूण हिशोब आपण जर पाहिलं तर 15 धावा पहिल्या षटकात आले. त्यानंतर थोडंसं लगाम स्लोक 11 संघाच्या फलंदाज उस्मान आणि फलंदाज बिलालवर या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला तर गोलंदाज भरत मेहर यांनी. सर 10%च बरं दिसलं असं मी म्हणेन. अजून 90% बाकी आहे दिसायला. कारण नो डाऊट, कारण पहिला सामना हे खेळपट्टीचा अंदाज, इकडचं ग्राउंडचा अंदाज, सगळं थोडंसं ॲडजस्ट करायला वेळ जाणार या सगळ्या खेळाडूंना, नो डाऊट. मात्र मी इथे यांचं कौतुक करेन, कोणाचं उस्मान आणि बिलालचं ज्या पद्धतीने स्टार्ट केलं, जसं ओपन क्रिकेटमध्ये स्टार्ट असायला पाहिजे त्याच पद्धतीने स्टार्ट त्यांनी दिलेलं आहे. कारण पॉवर प्लेमध्ये धावा साधारणपणे 25 तरी असायला पाहिजे. इथे आपण 24 बघतो, काय हरकत नाही. ती धावसंख्या त्यांनी उभारले. आतापर्यंत आपण 2 चौकार आपण उस्मानच्या बॅटमधून, 1 षटकार आणि चौकार बिलालच्या बॅटमधून, दोघे चांगले टचमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला मी वाट बघतोय कारण निरंजन गरज नेहमी चांगली गोलंदाजी करतात, बरंचही चांगले करत आहेत. तशी गोलंदाजी बघायला मिळालेली नाही. आणि आता बघायचं आहे मैदानावर आता दवणे येते गोलंदाजीसाठी. गोलंदाजी कारण अजून राकेश पण बाकी आहे. यांची गोलंदाजी एकदा सेट झाली तर अजून सामन्यामध्ये रंग आपल्याला बघायला मिळते. तर नवीन गोलंदाज आपण पाहताय. पॉवरप्लेची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी गोलंदाज विवेक दवणे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ते समालोचन कक्षाकडून. मात्र आता क्षेत्ररक्षणाची विरचना पूर्णपणे विखुरलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण पॉवरप्लेची जी षटकं होती ती समाप्त झालीत. तर सरांचं जसं सांगितलं की 25 धावा तरी धावपलक आले, पण आता 24 धावा निश्चितच चांगली धावसंख्या धावपलक मिळते ती स्लोक 11 संघाचे. उस्मान तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. रिव्हर्स सेव्ह करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र यावेळी आपण पाहिलं तर गोलंदाज निश्चित सुरेख गोलंदाजी केली होती. आणि ह्यावेळी आपण पाहिलं होता साधारणतः म्हटलं यष्टीच्या दिशेने चेंडू टाकला होता. चेंडूला बाहेर काढला आणि फटका मात्र मारू दिला नाही. कारण रिव्हर्स स्वीप नेहमी आम्ही म्हणतो की दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बरबाद. कारण तीक्ष्ण नजर असावी लागते ती फलंदाजामध्ये. आणि निश्चित असे फटके आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये खेळत असताना बऱ्याच वेळा उस्मान पटेल यशस्वी फलंदाज ठरला होता. मात्र एकूण गोलंदाजाचा दर्जा जर पाहता तर गोलंदाज निश्चितच या शहरी भागामध्ये अतिशय उच्च दर्जाचे आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू लोअर फुटा चेंडू बॅटचा फेस उघडलाय. मात्र या ठिकाणी क्षेत्राच्या चेंडूवर लॉंग ऑफला झेलगिरी होतोय विशाल आणि याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसतोय स्लोक 11 संघाला. 1 गडी बाद धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र 24 धावा. आणि अशा प्रकारे हा पहिला एक मोठा धक्का असेल उस्मानच्या या खेळीतून. कारण उस्मान यांनी तब्बल 8 चेंडूमध्ये 2 चौकारांच्या मध्ये 12 धावांचं योगदान दिलं. बाल सर, आपल्याला असं नाही वाटत की जेव्हा 24 धावा धावपल करायला होतं तेव्हा उस्माननी घाई केली असं नाही वाटत होतं? कारण 24 धावा असताना यावेळी खरं तर थांबायला पाहिजे होते उस्मानने. आपण काय म्हणाल? त्यांचं बॅटिंग लाईनअप एवढं स्ट्रॉंग आहे ना, 9व्या क्रमांकापर्यंत त्यांच्याकडे फलंदाज आहेत. मात्र ते याच पद्धतीने खेळतात, एकदम इझी क्रिकेट खेळतात. त्यांना खेळत असताना आपण नेहमी बघतो असं मैदानावरती ते खेळतात तेव्हा असं वाटतं की क्रिकेट किती इझी आहे. मात्र तसं नाही, त्यांचा तसा सराव आहे आणि गॅप्समध्ये खेळण्याची ओळख आहे उस्मान पटेलची. पॉवर प्लेमध्ये धावा जास्त करणं, गॅप्समध्ये करणं, विस्फोटक फलंदाजी गरज पडल्यावर करणं ही त्यांची पद्धत आहे. काय हरकत नाही आहे, ते परतलेत. रहीम आता मैदानावर उतरतोय. अजून या मात्र इथे मी कौतुक करेन विशालचं, कारण एका विकेटची गरज होती, ब्रेक थ्रूची गरज होती. ब्रेक थ्रू या ठिकाणी बघायला मिळते. 24 धावांची भागीदारी उस्मान आणि बिलालमध्ये झाला. आज 23 जानेवारी आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्याबद्दल सुद्धा अभिवादन आमच्या आयोजकांकडून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीमो चषक त्यांच्या नावांनी खेळले जाते. याच तारखेला असायचं, आता तारीख थोडीशी बदलली. यावर्षी आपण 10 एप्रिल ते 16 एप्रिल असं बघू शकतो. सुप्रीमो
प्रिमो चषकमध्ये 2014 साली वाडा संघाने तो चॅम्पियनशिप जिंकला होता. त्या वाडा संघातले भरपूर खेळाडू या संघामध्ये आहेत. आपण बघतोय पालघर जिल्ह्यातले भरपूर खेळाडू आहेत जे या ठिकाणी परफॉर्म करतात अतुल लेवलमध्ये. निश्चित कारण पालघर संघाचा आपण विचार केला तर एकापेक्षा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रेक्षकांना अशीच मोठे खेळाडू पाहण्याची संधी या ठिकाणी मिळाली ती स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2016 मध्ये. तर वळूया मैदानाकडे. यावेळी डावखुरा फलंदाज रहीम शेख यावेळी आपल्याला पाहायला मिळतं. डावखुरे फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज मानले जातात आणि डावखुरा गोलंदाज आणि नेहमी असं पाहायला मिळतं की डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज यांच्यामध्ये जे द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. कारण नैसर्गिक देणगी असणारे जे आपण फलंदाज आणि गोलंदाज पाहतो. कारण आपण गोलंदाजाचा विचार केला तर नैसर्गिकरित्या स्विंग करण्याची कला त्यांच्यामध्ये निश्चित त्यांच्यामध्ये असते. तर या ठिकाणी आपण पहिला चेंडू जो खेळत असतो तर रहीम शेख याला मात्र थोडंसं बांधून ठेवलं. दरम्यान पुढचा चेंडू. आता चेंडू यावेळी आपण पाहिला निश्चितच चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला पण तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण जवळपास 10 ते 15 फूट या ठिकाणी येतो. क्षेत्ररक्षक यावेळी राकेश याने जबरदस्त झेल घेतला आणि हा फलंदाज रहीम शेख याची खेळी समाप्त केली. गेली 6 दिवस जर आपण पाहिलं तर आमचे गुणरेखण एक अतिशय काही वर्ष आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून राजदीप चौधरी आणि राजेश पाटील यांचं फार मोठं योगदान आहे. आणि समालोचक ज्याच्यामध्ये मला तर एक सुपरस्टार समालोचक म्हणून बाल सुब्रमण्यन सर आहेत. आमचे डोंबोलीचे प्रसाद सर आहेत आणि आत्ताच नुकते आलेले शिरूरचे नरेश ढोमे ज्यांना गेल्या वर्षी देखील आपण या ठिकाणी ऐकलं होतं. तर सुंदर असं या ठिकाणी आपलं समालोचन आमच्या या समालोचकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पंचांची सुरेख कामगिरी, गुणरेखकाची सुरेख कामगिरी आणि आयोजनाबद्दल तर कुठेही बोट ठेवायला जागा नाही असंच या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2016 वर्ष 15 मध्ये. तर फलंदाज या ठिकाणी वसीम शेख याला बाद केलं होतं 0 धावसंख्येवर आणि त्यानंतर फलंदाज येतोय मैदानामध्ये गयास शेख यावेळी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मग आता थोडीशी धावगतीचा जर आपण विचार केला तर स्लो 11 संघाला लगाम घालण्यामध्ये गोलंदाज निश्चित यश ठरले आणि यावेळी गोलंदाज आपला पुन्हा एकदा एंड बदलतोय. यावेळी लेफ्ट आर्म राऊंड विकेट रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता ह्या फलंदाजांनी. मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा बॅट आणि चेंडू याच्यामध्ये कोणता संपर्क उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय आणि त्याचबरोबर धाव चेंडूची सांगता होते. रिव्हर्स स्वीप अतिशय घातक फलंदाजांनी मी फटका पाहायला म्हणतो. कारण यावेळी एखादा फलंदाज निश्चित आपली चुकीने बाद होऊ शकतो. आपण पाहिलं ग्रामीणमध्ये अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग झाले होते. दरम्यान पुढचा चेंडू. आता चेंडू बॅटच्या पेट्यात घेतलाय मात्र तितकंच स्पीड क्षेत्ररक्षण तितकंच आपण पाहिलं चांगलं झालं नव्हतं. कारण हा निश्चित जीवदान म्हणता येईल. जेव्हा क्षेत्ररक्षक यावेळी होता हरकेश याच्या हातामध्ये हा चेंडू विसावू शकला होता. पण थोडंसं जर विचार केला तर फटका जर आपण विचार केला तर निश्चित फास्ट होता. त्यामुळे एक धाव या ठिकाणी मिळाली. जीवदान म्हणता येईल ते फलंदाजाला आणि एका धावेने बिलाल याच्या धावसंख्येत 1 ने बदल होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांच्या समांतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये येते. ही ओळख आहे या स्पर्धेची आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर अतिशय जबरदस्त षटक वागलं होतं विवेक दवणे यांनी. या षटकामध्ये फक्त त्यांनी 1 धाव दिली आणि 2 फलंदाजांनी बाद केले. हे निश्चितच कौतुकास्पद असेल. निश्चित चांगली कामगिरी केली ते ह्या गोलंदाजाने. तो जेल घेतला गेला असता तर निर्धाव षटक झालं असतं आणि जो विक्रम आपण आकाशच्या माध्यमातून पाहिला होता 3 गडी बाद करण्याचा तो विक्रमाच्या जवळजवळ ते आले असते. अतिशय चांगली गोलंदाजी. कारण सुरुवातीला आपण पॉवर प्लेमध्ये 15 धावा पाहिल्या, P1 मध्ये, P2 मध्ये 9 धावा भरत नाहीत. म्हणजे आतापर्यंत 3ही गोलंदाज काका या ठिकाणी पाहिले तर डावखुरे गोलंदाज त्यांनी वापरले. गुड आफ्टरनून अनंताचं आगमन होतं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्वागत आहे. डावखुरे गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात आले. तर 24 धावा गेल्यानंतर या ठिकाणी विकेटची गरज होती. विवेकला आणण्यात आलं संघनायकाच्या माध्यमातून आणि त्या विवेकने तसंच यश प्राप्त करून दिलं. 2 गडी बाद केले 1 धाव देत असताना आणि सरासरी जी वेगाने चालली होती आपण जसं मागच्या षटकात आपण ती 12ची पाहिली होती ती सरासरी या ठिकाणी आपण बघतोय 3 षटकानंतर आपल्याला ती मैदानावर 8च्या रूपाने बघायला मिळते. तो कंट्रोल जो असायला पाहिजे तो कंट्रोल ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ बॉलर विवेकने तो या ठिकाणी आपण बघतोय. संघनायकाचा जो विश्वास होता तो विश्वास जिंकून विवेक धवणीने अतुल लेव्हनला सामन्यामध्ये आणलं असं म्हणायला हरकत नाही. निश्चित सर कारण या ठिकाणी हा गोलंदाजाने अतिशय जबरदस्त मारा केला होता. कारण हा जर आणखीन एक झेल घेतला तर आणखीन बिकट परिस्थिती झाली असती ती निश्चित फलंदाजी करणाऱ्या स्लो 11 संघाची. तर यावेळी मात्र आपण पाहिलं षटक होतं विवेक धवणे यांचं. 1 षटक 0 निर्धाव 1 धाव आणि 2 तब्बत फलंदाजांनी बाद केले ज्यामध्ये उस्मान पटेल आणि रहीम शेख याला.
तर मैदानाकडे वळूया. 34 षटक आपण बघा पहिल्या फेरीचं पहिल्या सत्रातलं आपण पाहायला मिळतं. या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आणलं जाते ते यावी अतुल इलेव्हन संघाकडून गोलंदाज राकेश प्रभू याला. रसिकांच्या माहितीसाठी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीसाठी खेळतात. विजय पाटील यांची ही अकॅडमी आहे जी तुम्ही नेरूळला अत्यंत सुंदर स्टेडियम बघता. याच्यामध्ये IPLचे सामने सुद्धा खेळवण्यात आले होते. या अकॅडमीच्या माध्यमातून ते खेळतात. प्रवीण तांबे ज्याला तुम्ही पाहिलात IPLमध्ये, याच्या व्यतिरिक्त मुंबई संघाच्या माध्यमातून सुद्धा सुरुवातीला करिअर मॅचलच्या माध्यमातून त्याच्यानंतर डी.वाय. पाटीलच्या माध्यमातून आपले करिअर सिद्ध करत असताना इथपर्यंत पोहोचले. राकेश त्याच संघातले खेळाडू आहेत. आणखीन एक गोष्ट म्हणजे प्रबोधन T20मध्ये या संघाने जबरदस्त धूमधडाका लागोपाठ 3 वर्ष T20मध्ये मी लेदर क्रिकेटची चर्चा करतोय आणि हा कॉर्पोरेट क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे जो आता गोलंदाजी खेळतोय. आणखीन एक योगायोग बघा, आतापर्यंत जे गोलंदाज वापरले ते सगळे डावकरे आहेत. निरंजन गरज डावकरे गोलंदाज, भरत मेहर डावकरे, विवेक दवणे डावकरे आणि चौथा गोलंदाज सुद्धा अतुल इलेव्हनच्या कॅप्टननी या ठिकाणी राकेश प्रभूला डावकरेच्या रूपाने आणलंय. निश्चितच वळूया मैदानाकडे आपण पाहता यावी बिलाल खेळण्यासाठी सज्ज आहे. तर गोलंदाज राकेश प्रभू. मुंबई इंडियन्समधून सुद्धा त्यांना पाहिलं होतं. तर या दरम्यान पहिला चेंडू या षटकातला बॅटच्या पट्ट्यात घेतला बिलालने. चेंडूला निश्चित आपण पाहता डीप मिडविकेटच्या दिशेने फिरकावून दिलाय. सुरेख असा पुलचा फटका आपण पाहायला मिळतो आणि हा फटका जर आपण विचार केला तर ह्या बिलाल ज्याने आपण उस्मानसाठी ज्याने सलामी लावला होता त्यांनी निश्चित उस्मान बाद झाल्यानंतर कोणती हिंमत त्यांनी हारली नाहीये. आणि हा चेंडू जेव्हा आपण पाहता चौकारच्या दिशेने गेला 4 धावांचं योगदान मिळतंय. बऱ्याच वेळानंतर धावपळ आल्या त्या स्लोक इलेव्हन संघाचा मोठा फटका बिलालच्या बॅटमधून. त्याला स्ट्राईकच मिळत नव्हती केव्हापासून काका. स्ट्राईकसाठी तो वाट बघत होता. एकदा स्ट्राईक जर आले तर बिलाल सगळे षटकं तो खेळून काढू शकतो. एवढी टॅलेंट, एवढं टेम्परमेंट त्याच्याकडे आहे. बघायचं राकेश विरुद्ध बिलाल हे कॉन्टेस्ट चांगलं असेल. निश्चित उंचीने अतिशय कमी असलेला हा फलंदाज आपण पाहता फलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू हुक केलाय. यावेळी चेंडू निश्चितच जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. शेतेशी चेंडूवर येईपर्यंत चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. या चौकाच्या पद्धतीने बिलाल याची वैयक्तिक धावसंख्या पाहिले तर 1 षटकार आणि तब्बल 3 चौकांच्याने 21 या धावसंख्येमध्ये त्यांनी मजल मारले. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते बिलालची. कारण दोन्ही फटके एक जबरदस्त होते. जो हुकचा फटका निश्चित नजागत असा भराचा फटका होता. हो, कारण मागच्या षटकात विवेक धोनीच्या षटकामध्ये 1च धाव आली होती. तो जेल शेवटच्या चेंडू सुटला गेला होता. तर मेळ जर घेतला गेला असता तर निर्धाव षटक झालं असतं. त्यामुळे या षटकात दावा करण्याची जबाबदारी फार मोठी आहे. ते बिलाल या ठिकाणी कृतीमध्ये आणत असताना आपल्याला दिसतंय. एकूण धावसंख्या आपल्याकडे ती यावी 33 धावा. आताचा चेंडू निश्चित यॉर्कर चेंडू होता. फलंदाज फ्रंट फूट गेलाय. चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करण्याचा विचार केला तर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. त्यामुळे निश्चित बिलाल यांनी प्रयत्न करणार होतं की दुसरी धाव घेण्यासाठी. मात्र या चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र 1च धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या मध्येने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होते. एकूण धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळते ती 34 धावा धावपलकर आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बिलालच्या धावसंख्येत पुन्हा एकदा 1 वाढ होते. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती यावी 22 धावा. तर फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आहे गायस शेख यावेळी. आता चेंडू निश्चित खराब चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं चेंडूला उंची आली होती. आपटून टाकलं होतं आपण पाहिलं तर खेळपट्टीवर म्हणजे बाउन्स करायचा प्रयत्न होता. मात्र तितकासा बाउन्स चेंडू आला नाही होता आणि यावेळी फलंदाज शेखने ऑनसाईडला खेळून काढलं होतं. चेंडू गेला होता निश्चित बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धावेसाठी. तर शेख याने आपलं खातं उघडलं. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 1 वाढते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते स्लोक इलेव्हन संघाची यावी मात्र 2 गडी बाद धावसंख्या धावप्रकार 35. राकेश प्रभू उजाताने करून करता यावेळीचा चेंडू आपण पाहिला पूल करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वाढीश लॉंगॉन लेतोय. कोणती चूक करत नाहीये. क्षेत्ररक्षक होता अंगद यांनी अतिशय सुरेख असा झेल घेतला होता आणि अशा प्रकारे या चेंडूवर पुन्हा एक धक्का बसला. तो स्लोक इलेव्हन संघाला 3 गडी बाद धावसंख्या धावप्रकारे इथे ती 35. मात्र फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर होतोय. आपण पाहिलं ज्याने अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली होती तो बिलाल यावेळी मैदानातून होतोय 22 या धावसंख्येवर. आपण
या एकूणच ओपन स्पर्धेमध्ये आज महाराष्ट्रातले, मुंबई, ठाणे परिसरातले, रायगडमधले असे एकापेक्षा एक असे जबरदस्त खेळू पाहायला मिळतात आणि ही प्रेक्षकांना एक सुवर्णसंधी असेल. कारण बऱ्याच ठिकाणी मात्र ठाणे रायगडमध्ये ज्या ग्रामीण क्रिकेट स्पर्धा संपन्न होतात, मात्र आयोजक जे आपण पाहिलं तर विनोददादा पाटील साहेब यांचं जर आपण एकूण पाहिलं, काल रायगड आणि ठाणे जिल्ह्याविरुद्ध एक मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी केली होती आणि ठाणे जिल्ह्याने जिंकलेलं हे पारितोषिक जे चिन्ह होतं या ठिकाणी ते त्या ठिकाणी पारितोषिक त्यांना परत केलं होतं. एक मोठी वृत्ती या ठिकाणी ठाणे जिल्ह्याच्या संघाकडून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये शाहिद. फुलटॉस चेंडू जबरदस्त हो केला चेंडूला, लॉंग 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 षटकार. आपण पाहता डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मधून चेंडूला पाठवून दिला होता यावेळी 6 धावांसाठी. तर हा जो फटका आपण पाहिला हुक केला होता चेंडूला, षटकार, मनसे षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कारण यावेळी फलंदाजीने निश्चित दीक्षा केंद्रित केली, गोलांच्या ऍक्शनकडे होते आणि जेव्हा त्यांनी आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर केला होता आणि चेंडूला सीमापार पाठवला 6 धावांसाठी. नेहमी जशी गोलंदाजी होते राकेश प्रभू मार्फत तशी गोलंदाजी आज बघायला मिळालेली वेळ लागतो. एकमेव गोलंदाज विवेक दवणे असा दिसला ज्यांनी या खेळपट्टीच्या बरोबर लगेच स्वतःला ॲडजस्ट केलं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी लाईन अँड लेंथ दाखवली आणि एकंदरीत 1 धाव देत असताना 2 गडी बाद केले. सुरुवातीला जर बरं तर निरंजननी 15 धावा दिल्या, भरत मेहरनी 9 दिल्या, भरतनी अजून 10% आपल्याला बघायला मिळालं, राकेश प्रभूंनी 16 दिल्या. मात्र हे जेव्हा परत स्पेलमध्ये येतील तेव्हा बघायचं ते अत्यंत घातक असतील अशी अपेक्षा करायला लागत नाही. मात्र इथे सरासरीवर लक्ष घातलं तर 10.25 अशी सरासरी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तितकंसं फटक्यामध्ये जोर आपण नव्हता. स्वतः गोलंदाज चेंडूवर जातोय तोपर्यंत मात्र यावी सेलिम मेडॉनला 1 धावी निवृत्ती होते. 1 धाव मिळते संघाला आणि धावसंख्या धावपलकावर यावी 1 नि वाढते. एकूण धावसंख्या यावी फलंदाज शाहिद ज्याने आपलं खातं उघडलं 1 धाव्याने, तर एकूण धावसंख्या धावपलकावर ती 42 धावा, 3 गडी बाद. तर खेळपट्टीची ओळख अजून मला वाटतं गोलंदाजांना झाली नाही. जसं मग सरांनी सांगितलं होतं की खेळपट्टी ज्याचं ओळख त्या होणं आवश्यक आहे. येणाऱ्या सामन्यामध्ये निश्चित भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा केला होता. यावेळी चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू आपण पाहताय वाडिश लॉंग ऑफ सीमाच्या पलीकडे. यावेळी शानदार असा या ठिकाणी मनसे षटकार 6 धावांसाठी. या षटकाराच्या मध्ये एकूण धावसंख्या धावपलकावर आपल्याला मिळते ती श्लोक 11 संघाची 48 धावा धावपलकावर आपल्याला मिळतात. असं वाटत होतं की अतिशय कमी धावसंख्येमध्ये हा संघ या ठिकाणी निश्चित मानसिक दडपण खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता. हा चेंडू मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर पाहूया. पंचांनी हात जमले समांतर केले आणि दर्शवले की हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे 1 धाव्याने धावसंख्या धावपलक येते ती 49 धावा धावपलकावर आल्यात. अर्धशतकापासून फक्त 1 धाव दूर. तर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग वर कर. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस लोअर फुटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला चेंडूला. पुन्हा एकदा आपण पाहता निश्चित ड्राईव्ह केलं चेंडू आपण पाहता यावी वाडिश लॉंग क्षेत्रामधून आणि हा मनसे चौकार या ठिकाणी पाहायला मिळते 4 धावांसाठी. तर हा चौकार, या चौकारच्या मध्येने एकूण धावसंख्या धावपलकावर आली. श्लोक 11 संघाची 53 धावा आपल्याला पाहायला धावपलकावर. तर फलंदाज शेख याची एकूण धावसंख्या 2 षटकारांच्या मध्ये तब्बल आपण पाहिले तर यावेळी 17 या धावसंख्येवर खेळत असताना या षटकाचा आपण विचार केला तर हा गोलंदाज विवेक दवणे याची त्याने मागच्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली. त्याने 2 फलंदाज बाद केले होते. अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याच्याच या चेंडूवर मात्र आपण पाहिलं या षटकामध्ये मोठे फटके खेळत आहेत. तर फलंदाज या ठिकाणी शेख गायस शेख आपण पाहिलं मिळते 17 धावसंख्येवर. पुढचा चेंडू गोलंदाज विवेक दवणे. हा चेंडू रिव्हर्स सेव्ह करण्यासाठी प्रयत्न करतो मात्र बॅट चेंडू संपन्न आलं नाही. आपण पाहता हेलिकॅम जे गेले 6 दिवस आपण पाहता या स्पर्धेची ओळख आहे.
कारण कॅमेरा क्रेन कॅमेरा आपण पाहताय, त्याचबरोबर दोन हेलिकॅम आपण पाहताय, जे संपूर्ण मैदानाचं चित्रीकरण केलं जातं. आणि आपण बऱ्याच वेळा पाहता व्हॉट्सअपच्या माध्यमातून, त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेची वरून ओळख आपल्याला पाहायला मिळते की ही स्पर्धा कशी दिसते, मैदान कसं दिसते. दरम्यान यावी उजव्या एक्सच्या बाहेरचा चेंडू, बॅटचा फेस उघडला, चेंडूला अंगदच्या डोक्यावरून चेंडूला आपण पाहतात टिप एक्स्ट्रा कव्हरची मजा पलीकडे यावी. मनस षटकार 6 धावांसाठी. सहा धावा मिळाल्या फलंदाज आपण पाहताय शेखला एक जबरदस्त फलंदाजी आणि या 6 धावांच्या मध्ये धावसंख्या एकूण जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 59 धावा. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू यॉर्कर पैकी होता, फ्रंट फॉरवर आलाच फलंदाज आणि शेख यांनी चेंडूला खेळून काढला लॉंगॉनच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्रीय चेंडू येऊन चेंडू फेकतोय तोपर्यंत अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजाने. 2 धावा मिळतात त्या संघाला, 2 धावा मिळतात त्या या फलंदाज गाय शेख याला. त्याची वैयक्तिक धावसंख्येमध्ये 2 बदल होतोय. एकूण धावसंख्या धावपलाकडे येते ती 61 धावा. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं तेव्हा यावेळी 12.20च्या सरासरी धावा धावपलकावर आल्या त्या 61. प्रथम फलंदाजी असताना स्लोक 11 संघाच्या अतुल 11 संघासमोर षटक होतं गोलंदाज. यावेळी आपण पाहिलं तर गोलंदाज विवेक दवणे याचं हे षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये तब्बल महागडे षटक फेकलं होतं ज्याने 20 धावा दिल्या. ज्या दवणेने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 1 धाव देत 2 फलंदाज बाद केलं होतं. त्याचं विश्लेषण पूर्णपणे बिघडलं. त्याने 2 षटकामध्ये तब्बल 21 धावा देत आणि 2 फलंदाज त्याने बाद केले. ते होतं गोलंदाजीचं पृथक्करण. फलंदाजी जर आपण पाहिलं तर उस्मान पटेल जो सलामीला फलंदाज होता ज्याने तर स्लोक 11 संघाचं जर आपण पूर्णपणे गेलं तर भारतातल्या दक्षिण विभागातून म्हणजे खास करून केरळ विभागातले बरेचसे खेळाडू पाहायला मिळतात. आणि निश्चित आम्ही गेले 6 दिवस सांगतोय की ही स्पर्धा ही केवळ ठाणे जिल्ह्यापुरती नाही, केवळ रायगड जिल्ह्यापुरती नाही ना, मुंबईसाठी तरी संपूर्ण आपण पाहणार भारतातले खेळाडू आपल्याला या पाहायला मिळणार. आणि ही खरोखर सुवर्ण संधी आहे ती आमच्या या सर्व क्रिकेट रसिकांसाठी. तर खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. धावपलकर आपल्याला पाहायला मिळतात. स्लोक 11 संघाने तब्बल 61 धावा 3 फलंदाज बाद ही धावसंख्या धावपलकावर जमवले आणि 62 धावांचं लक्ष ठेवलं अतुल 11 संघासमोर. प्रतिषटकाचा आपण विचार केला तर प्रतिषटक या ठिकाणी 62 धावा म्हणजे जवळपास 12.40 ही धावसंख्या धावपलक करणं आवश्यक आहे. उस्मान पटेल यांनी आपण पाहिलं तर तब्बल 8 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र बिलाल यांनी कमाल केली, 1 षटकार आणि तब्बल 3 चौकारच्या मध्ये 22 धावांचं योगदान दिलं 11 चेंडूमध्ये. रहीम शेख मात्र त्यांनी निराशा केली, 0 धावसंख्येवर बाजूला 2 चेंडूचा त्यांनी वापर केला होता. गयास शेख यांनी मात्र चांगली फलंदाजी केली ज्याने 25 धावांचं योगदान दिलं, तब्बल 3 षटकार आणि 1 चौकारच्या मध्ये 7 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी केली होती. तर शाहिद हा या ठिकाणी नाबाद राहिला 1 या धावसंख्येवर. हे होतं लेखाजोखा फलंदाजी आणि गोलंदाजीचं या ठिकाणी आपण पाहायला मिळतं. मोठी क्रिकेट स्पर्धा 15 वर्ष सुरू आपण पाहतोय स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती 2016 वर्ष 15व. यानंतरचा पुढचा सामना आपण क्षेत्रीय क्षणासाठी लगेच जायचं आहे. स्लोक 11 संघ वेळ देऊ नका कारण आपल्यासाठी 5 मिनिटांमध्ये 1 षटक संपायला पाहिजे. 5 ही षटकं 25 मिनिटात समाप्त व्हायला पाहिजे ही आपल्या नम्र विनंती करत आहे. यानंतर पुढचा सामना आपण पाहणार आहोत कुंदन 11 आणि त्विषा 11 या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आमच्या अतिथी कशाशी नाणेक करण्याचे आपण संपर्क साधा. कुंदन 11 आणि त्विषा 11 या दोन्ही संघांना विनंती आहे. तर ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय निश्चितच या स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक स्पर्धा आपण पाहताय वर्ष 15व या ठिकाणी 2016 मध्ये. आदरणीय रमेशदादा पाटील साहेब आहेत, प्रमोददादा राजूदादा पाटील साहेब आहेत, विजयदादा पाटील साहेब, विनोददादा पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी याच्यामध्ये अनेक मोठी नावं आहेत की लिस्ट जर आपण पाहिली तर फार मोठी आहे. काटेची ग्रामस्थ या ठिकाणी पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून मोठं योगदान दिलंय. ग्रामीण 48 आणि शहरी 24 अशी क्रिकेट स्पर्धा 18 तारखेला सुरू झाली क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार. 26 जानेवारी हा तिचा बक्षीस वितरण समारोह असणार आहे. तर ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचा आपण विचार केला तर प्रथम परीक्षेत 3,33,333 रुपये, द्वितीय परीक्षेत 2,22,222 रुपये, तृतीय परीक्षेत 1,11,111 रुपये आणि चतुर्थ परीक्षेत 1,11,111 रुपये, तब्बल 7,77,777 रुपयाची ही ग्रामीण स्पर्धा पाहत आहे. तर शहरी विभागासाठी आपण पाहिलं तर प्रथम परीक्षेत 3 लाख, द्वितीय परीक्षेत 1,50,000 आणि तृतीय परीक्षेत 1 लाख म्हणजे तब्बल 5,50,000ची क्रिकेट स्पर्धा पाहत आहे. मालिकेसाठी रेनॉल्ड स्क्विड आपण पाहणार आहोत ज्याला मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक दिलं जाईल. उत्कृष्ट गोलंदाज होंडा ऍक्टिव्हा आपण पाहताय, उत्कृष्ट फलंदाज होंडा ऍक्टिव्हा आपण तीही पाहताय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सामनावीर जे ब्लू स्टार कडून एक टी शर्ट आणि बाळासाहेब कडून टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे.
तर अतुल 11 संघाचा 12 खेळाडू या ठिकाणी निश्चितच स्वागत करूया. तर आयोजकांकडून मात्र आपण पाहता एक सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक अर्धषटकासाठी मैदानाकडे आपण वळणार आहोत या ठिकाणी. तर प्रत्येक अर्धषटकासाठी आपण पाहताय 5,000 रुपयाचं आमच्या आयोजकांकडून पारितोषिक असणार आहे. आणि मोबाईल कोणत्याही परिस्थितीत अलाउड नाही, आपल्याला पेनल्टी मिळेल. शहरी विभाग आहे, आपल्या माहितीसाठी आमच्या आयोजकांकडून आपल्याला नम्र विनंती करण्यात आली आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण मोबाईलचा वापर करू नका, अन्यथा आपल्याला पेनल्टी मिळेल याची आपण नोंद घ्या. तर प्रत्येक अर्धषटकासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलं. 50 धावा पूर्ण करूया. निर्धाव षटकासाठी 3,000 रुपये, सलग 3 षटका जर मारले तर 3,000 रुपये. आणि प्रेक्षकांसाठी आयवाक्याचे आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक. मागच्या सामन्यामध्ये एका प्रेक्षकांनी सुवर्ण संधी सापडली. आणि ही जी खेळपट्टी आपण पाहत आहे, नरेश म्हात्रे यांनी अतिशय सुरेख अशी खेळपट्टी आपण पाहायला मिळतात. जोडी मैदानावर विशाल आणि राकेश मैदानावर उतरतायत. एकंदरीत 62 धावा करायचे, 12 किंवा 13 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी करावा लागेल. अतुल लेवलला हा सामना जर जिंकायचा असेल तर विशाल तामोरे आणि राकेश प्रभू या ठिकाणी आणखीन एक पारितोषिक आहे, जे आमचे स्वर्गीय रतनभाऊ पाटील साहेब आहेत, त्यांचं जे कटआउट आपण या ठिकाणी पाहताय, त्यांना जर आपण डायरेक्ट हिट केलं तर 3,000 रुपये पारितोषिक आहे. पुढे आपण पाहिलं तर रमेश दादा पाटील साहेब आहेत, त्यांच्या कटआउटला आपण जर हिट केले तर 2,000 रुपये. आणि राजू दादा पाटील साहेब यांच्या कटआउटला जर आपण डायरेक्ट हिटले तरी 2,000 रुपये पारितोषिक. सामना सुरू करायचा, वेळ दौडू नका. उस्मान पटेल 25 मिनिटाचा फक्त अवधी आहे. संघनायकाला विनंती आहे आमच्या आयोजकांकडून, आपण वेळ दौडू नका. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर समोर आपण पाहिलं विनोददादा पाटील साहेबांचं कटआउट, त्यालाही 2,000 रुपये पारितोषिक आहे. आणि विजयदादा पाटील साहेबांच्या कटआउटला जर आपण या ठिकाणी डायरेक्ट हिट केलं 2,000 रुपये. आणि ही पारितोषिक दिलीत सन्मानी आमचे काशीनाथ पाटील साहेबांकडून. तर वळूया मैदानाकडे. यावेळी सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहायला मिळते. यावेळी विशाल आणि राजेश प्रभू ही जोडी मैदानामध्ये. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय अरुण. राकेश प्रभू आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये. पहिलं विशाल डावाची सुरुवात करतो आहे. पहिले षटक पॉवर प्लेच असणार आहे, त्यामुळे आपण पाहताय 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज, 9 खेळाडू 30 षटकामध्ये. यानंतरचा आपला पुढचा सामना आपण या स्पर्धेवर कुंदन 11 आणि त्विषा 11 या दोन्ही संघांना. आणि या दोन्ही संघाचे जे पॅकर्स आहेत त्यांना विनंती आहे की आमच्या अतिथी कशी संपर्क साधा. नाणे फेकण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे कुंदन 11 आणि त्विषा 11 आणि पॅकर्सने देखील या ठिकाणी यायचं आहे, ही नम्र विनंती. तर वया मैदानाकडे पहिला चेंडू खेळाच्या दुसऱ्या सत्रामधला पंचाच्या डावीकडून पहिला चेंडू आपण पाहिला होता. या पट्ट्यात बरोबर चेंडू आला नव्हता. यावेळी आपण पाहतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर 1 पर्यंत 1 धाव मिळते. कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ते निश्चितच या एका ठिकाणी विशाल याने आपलं खातं उघडलं. एका धावेने संघाची धावसंख्या 1 वाढते. एकूण धावसंख्या धापलकडे येते ती यावेळी बिनबाद 1. डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी राकेश प्रभू जो डावखुरा फलंदाज आपण डावखुरा फलंदाज नेहमी मी मगाशी सांगितलं होतं की आक्रमक फलंदाज असं मानलं जातं. बरोबर आहे अगदी, कारण आता ओव्हरऑल ग्रामीणमध्ये सुद्धा पाहिलं लेफ्ट हँडर जेवढी खेळले सगळ्यांनीच खूप चांगली फलंदाजी केली आहे. मयूर आहे, मयूरची बॅटिंग आपण पाहिली होती तिसऱ्या दिवशी. तर गोलंदाज आपला एंड बदलतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू यावेळी निश्चित फिरकावण्याचा प्रयत्न केला होता. मध्ये क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर आहे. आपण पाहतो क्षेत्ररक्षक या ठिकाणी बद्री याने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं होतं. ते निश्चितच लॉंगॉनला. आणि या दरम्यान आमचे चंदनजी भगत साहेब यांचं एक आगमन होते, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्याच माध्यमातून डेन NBCच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण दिलीप भगत आणि चंदन भगत यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. विशाल आपल्या या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज आहे. पंचांच्या डावीकडून हा गोलंदाज रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला, यशस्वी ठरतोय. जबरदस्त फटका, स्ट्रोक जबरदस्त होता. आपण पाहताय यावेळी पॉईंट आणि कव्हर पॉईंट मधून चेंडूला सीमा पडतोय 4 धावांसाठी. जिथं डीजे हंस चंद्रकांत पुडाणे यांचं काटई यांचा अतिशय जबरदस्त आवाज आपण पाहताय. तिथे नृत्य कलाकार कक्ष सज्ज झाला होता. दरम्यान हा चेंडू पुढल्या चेंडूला आपण पाहताय पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं चेंडू कार्पेट सायने पाहताय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तोपर्यंत या ठिकाणी 2 धावांचं योगदान पेटे. विलाल
आणि या 2 धावा मिळतात त्या फलंदाज विशालाची वैयक्तिक धावसंख्या 2 वाढते, त्याची वैयक्तिक धावसंख्या 7. संघाची धावसंख्या देखील आपण पाहायला मिळते ती यावी जाऊन पोहोचते ती 8च्या घरामध्ये. राकेश प्रभू खेळतोय 1 या धावसंख्येवर, मात्र विशाल एक जबरदस्त फलंदाज, सलामीचा फलंदाज आणि सलामीच्या फलंदाजामध्ये 2 षटकामध्ये खरं तर सर आपण पाहिलं तर निश्चितच मोठी जबाबदारी, कारण येणाऱ्या जी पॉवर प्लेचं जे बंधन असतं क्षेत्रक्षेत्र त्याच्यामध्ये फार मोठं योगदान असावं लागतं. प्रश्नच नाही, कारण त्यांच्या धावा तब्बल आपल्याला 24 बघायला मिळाल्या पॉवर प्लेमध्ये. यांच्या धावा आतापर्यंत बघतो पहिले षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या 8 आहे. अजून काही चेंडू यायचे आहेत आणि दोघे परिपक्व खेळाडू आहेत, कारण विशाल आहे, राकेश आहेत, गौतम आहे. 3 प्रमुख पिल्लर आहेत त्यांच्या संघातील. याच्यामधला कोणी एक जरी क्लिक झाला तरी ते टार्गेट पूर्ण करू शकतात. निश्चित, कारण शहरी खेळाडू जर आपण विचार केला तर अनेक क्रिकेट स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशाभरात जाऊन खेळतात. कारण मी सहज सांगेन कारण या ठिकाणी तारेकरसारखा खेळाडू जो दिल्लीमध्ये देखील खेळण्यासाठी गेला होता. दरम्यान हा चेंडू निश्चितच क्लासिक स्ट्रोक ज्याला म्हटलं होतं की गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडूला पॉईंट दिला उस्मान पटेल आणि त्याच्या बाजूने हा चेंडू या ठिकाणी निघून गेला होता. आणि या ठिकाणी पाहूया हा चौकार, मनसे चौकार 4 धावांसाठी. आपण परवा सर चर्चा केली होती की निश्चित आपण याबद्दल निश्चित बोलणार आहोत. दरम्यान हा चेंडू याचा यावेळी बॅकपड निश्चितच यावेळी स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाइंडिंगच्या दिशेने चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे जे षटक पहिलं षटकाचा आपण विचार केला तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. गोलंदाज अरुणचं थोडंसं महागडे षटक समाप्त होते. तर या षटकामध्ये आपण थोडंसं महागडे षटक फेकलं गेलं होतं गोलंदाज अरुणचं, ज्याने 12 धावा दिल्या होत्या. आणि संघाची पण धावसंख्या जर आपण पाहिली तर यावी निश्चितच अतुल 11 संघाची धावसंख्या यावी धावपल करत येते 12 धावा. तर ती चर्चा करत होतो की आपण पाहिलं होतं ग्रामीणचे क्रिकेटपटू हे नेहमी ऑन साईडला अतिशय माहीर असतात चौकार षटकार मारण्यामध्ये. तर या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित असणारे आदरणीय सन्माननीय श्री चंदनजी भगत साहेब यांचं त्रिशा 11 संघाचे पॅकर्स आहेत. त्यांचं स्वागत की शहरी संघांचे सामने सुरू होत्या, तुम्हाला ऑफ साईडला देखील चांगले फटके खेळायला मिळतील आणि ऑन साईडला देखील. प्रश्नच नाही, कारण विशालचं एकंदरीत आतापर्यंत जर ग्राफ पाहिलं तर ऑफ साईडला जास्त अटॅक करतात. तसे फटके अजून येते. एक फटका पण विशालचा ऑफ साईडला पाहिलाय. दोघेही राकेश किंवा विशाल असं दोघेही ऑफ साईडला तेवढंच चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. बघायचं आहे आस्किंग रेट 12.4 होता, 12च्या रूपाने गती ठेवले. त्यांचा पॉवर प्लेमध्ये 15 धावाला याने प्रत्युत्तर 12च्या रूपाने दिले. तर दोन्ही संघ या ठिकाणी आलेले आहेत. दरम्यान हा चेंडू यावेळी आपण पाहता क्षेत्रक्षी चेंडूवर पाहूया पंचांचा इशारा या ठिकाणी काय येतोय आणि पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. तर या ठिकाणी मी डीजेला थांबवतोय. पुढचं जे या ठिकाणी नाणेफेक होते कुंदन आणि त्रिशा 11 या 2 संघांना हार्दिक शुभेच्छा आणि नाणेफेकण्यासाठी आमंत्रित करतोय चंदनजी भगत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांकडून आणि त्याचबरोबर आमच्या सन्माननीय प्रमुख पाहुण्यांकडून. तर कुंदन भोईर आणि सचिन कदम, आपण पाहताय कुंदन भोईर आणि सचिन कदम साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मैदानाकडे आपण आवडत यावी पहिला फलंदाज गमावला तो अतुल 11 संघाने. फलंदाज यावी मैदानातून परतला होता. आपण पाहताय राकेश प्रभू 0 या धावसंख्येवर. कुंदन 11 आणि त्रिशा 11 या 2 संघामध्ये आपण पाहिलं नाणेफेक संपन्न झाली होती. चंदनजी भगत साहेबांच्या शुभस्ते आपण पाहिले होते यावेळी नाणेफेक आणि पाहूया नाणेफेकीचा निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत आपण जाऊया मैदानाकडे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सर आपण पाहायला मिळालं. या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता गौतम यांनी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण घेतलं होतं. तर जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज गौतम यावेळी मैदानामध्ये राईट आर्मवर विकेट मारा केला होता. यावी चेंडू उजव्या इष्टीच्या कायसा बाहेर, पंचांकडे कोणता पर्याय नव्हता. पंचांनी हात जमिनीत समांतर कली दर्शवले. हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी 1 धाव मिळते ती संघाला. धावसंख्या धावपल करायला मिळते ती यावी 13 धावा 1 गडी बाद अतुल 11 संघाची. आणि त्रिशा 11 संघाने ही नाणेफेक जिंकली. संघाच्या संघनायकाचं हार्दिक अभिनंदन. यावी पुढचा चेंडू निश्चितच हा खराब चेंडू आपण पाहिला होता. फुल टॉस चेंडू होता. या चेंडूला हुक केलाय आणि हा चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार जो आपण पाहताय मनसे चौकार 4 धावांसाठी. पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची वेताल देवाची, सजवली काल्हेच्या पोरांनी, सजवली काल्हेच्या पोरांनी, गावसाला जमलाय पालखी आले देवाच्या.
गौतम यांनी हा चौकाराच्या मध्ये त्यांनी आपलं खातं उघडले 4 धावांनी. संघाची धावसंख्या वाढते. यावेळी येथे 17 धावा. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा आपण क्षेत्ररक्षण चेंडू जात होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ज्याने आपण पाहिलं होतं या ठिकाणी निश्चितच डीप स्क्वेअरकडे मिडविकेटच्या दिशेमध्ये यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण संघाच्या निश्चित 2 धावा त्यांनी वाचवल्या. त्या 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि अशा प्रकारे 2 धावा मिळतात त्या यावेळी फलंदाज गौतमला. गौतम या 2 धावांच्या मध्ये जातोय. 6 धावसंख्येवर एकूण धावसंख्या आपल्याला पाहिजे. अतुल इवन संघाची यावेळी धावफलकर येते ती 19 धावा. सुरेख क्षेत्ररक्षण बिलाल एक चांगलं क्षेत्ररक्षण फुल चेंडू पुन्हा एकदा आपण पाहता खराब गोलंदाजी करतोय तो गोलंदाज या ठिकाणी जो बद्री या ठिकाणी पाहायला मिळतो. मग तिथेच पुन्हा एकदा बिलालच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि अशा प्रकारे 1 धावेचं योगदान मिळते. 20 धावा धावप्रकारात आपण पाहायला मिळतात. फलंदाज गौतम याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहते 7 धावा आणि आता मात्र आपण पाहणार राकेश प्रभू जो डावखोर फलंदाज आहे या राकेश प्रभू बाद झाले तर नवीन फलंदाज मात्र आपण पाहता विशाल जो सलामी आला आहे. दरम्यान हा चेंडू यावेळी निश्चितच डाव्या यष्टीच्या काही सवरून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विशालने आणि यामध्ये मात्र आपण पाहता निश्चित निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 62 धावांचं लक्ष आपल्याला पाहता अतुल इलेव्हन संघासमोर आणि त्याचा प्रतिकार या ठिकाणी पाहिला तर आतापर्यंत धावपलकर आल्या त्या 20 धावा. त्यामुळे अजूनही जवळपास 42 धावांची गरज. दरम्यान हा चेंडू स्लोवर चेंडू दिशेमध्ये परिवर्तन केलं. गोलंदाजी आपण पाहिला होता चेंडूमध्ये निश्चितच स्लोवर चेंडू फेकला होता. धीम्या गतीने चेंडू फेकला होता आणि अशा प्रकारे यामध्ये पूर्णपणे फलंदाज बीट झाला आणि 2 षटकं या ठिकाणी समाप्त. 2 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावपलकर आपल्याला पाहायला मिळतात. त्या यावेळी अतुल इलेव्हन संघाच्या 1 गडी बाद धावपलकर आल्या त्या 20 धावा म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जवळपास आपण विचार केला तर 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावांची गरज आहे ती 42 धावांची. त्यांच्या पॉवर प्लेमध्ये एकंदरीत आपण पाहिलं 24 धावा आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना या ठिकाणी अतुल इलेव्हन संघातील विशाल राकेश गौतम राकेश परतलाय. आज राकेश मला जसं नेहमी दिसतो तसं दिसायला कम्फर्टेबल नव्हता गोलंदाजी करत असताना सुद्धा आणि तसंच फलंदाजी करत असताना जो नेहमी राकेश दिसतो तसा दिसला नाही. गौतम पोचलाय. आता गौतम फार वेगाने धावा करतोय. 3 चेंडू तब्बल मैदानावर 7 धावा त्यांनी आणलेले आहेत. धावसंख्या 20 झाली आहे. 4 ते 5 धावा थोडीशी मागे चालले असं म्हणायला हरकत नाही. अजूनही 42 धावांची गरज आहे आणि या 42 धावा 3 षटकामध्ये त्यांना करायचे आहेत मैदानावरती आणि सरासरी जे आस्किंग रन रेट आहे ते आता वाढणार आहे प्रति षटकाच्या मागे आणि ते 14 धावा. सुरुवातीला जे आपण आस्किंग रन रेट 12.4 पाहिला तो 14 धावा आता करावे लागते. कुंदन इलेव्हनचे आपण पाहता या ठिकाणी पुरस्कर्ते आहेत अभिजित वालीकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जात आहे आणि नंदुजी चौधरी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभस्ते आपण त्यांचं शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण त्यांचं शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आपण त्यांचं स्वागत करत आहात. अजित वालीकर साहेब आपण पाहता या ठिकाणी कुंडन इलेव्हनचे पॅकर्स ज्यांना आपल्याला सन्मान केलं जात आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आपल्याला 20. नवीन षटक घेऊन गोलंदाजी येतोय सुलतान. पंचांच्या डावीकडून अकुटब्याचा चेंडू या ठिकाणी पाहिला तर ऑनसाईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क करायला उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुलतान हा जो गोलंदाज आपण पाहताय ठाणे जिल्ह्याचा खास करून अंबरनाथचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आपण पाहायला मिळतोय. समाजन कशाकडून पंचांच्या डावीकडून हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला यॉर्करचा चेंडू होता. ऑन साईडला खेळून काढला चेंडू आपण पाहता स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या मध्ये जातो शेतीच्या चेंडूवर आणि या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये चेंडू जातोय. यष्टी उद्ध्वस्त होत आहे आणि हा फलंदाज धावचीत. तर अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं आपण. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर याच्यामध्ये क्षेत्ररक्षक त्यावेळी आपल्याला पाहायला मिळालं होतं. क्षेत्ररक्षक होता घैसू याने अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. यष्टीच्या हातामध्ये चेंडू अतिशय वेगाने गोल थ्रू ज्याला म्हटलं जातं सुरेख फेक होती आणि फलंदाजाला मात्र यावेळी गौतमला या ठिकाणी परतावं लागलं. त्यांनी वैयक्तिक धावपलकर दिल्या आल्या त्याच्या त्या 8 धावा. तर दुसरा फलंदाज मैदानामधून गमावला तो अतुल इलेव्हन संघाने 2 गडी बाद धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी धावपलकर येतात त्या 21 धावा आणि जुनी जर आपण लक्ष्याचा पाठलाग जर म्हणतात अतिशय मोठं लक्ष पूर्ण करायचं ते अतुल इलेव्हन संघाने. नवीन फलंदाज मैदानात येते हरिकेश यावेळी मैदानामध्ये आपण पाहायला मिळत आहे.
तर गोलंदाज आपण पूर्णपणे विचार केला सुलतान एक जबरदस्त गोलंदाज अंबरनाथचं म्हणजे ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज एक निश्चितच सळसळीत बांधायचा आपल्या आपण समालोचन कक्षाच्या एंड कडून आणि आता मात्र आपण पाहणार तो गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडंसं बदलतं कारण डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय रिकेश डावखुरा फलंदाज या ठिकाणी पंचांकडून गाठ घेतोय त्याच्यासाठी क्षेत्रक्षेत्राची रचना शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट आपण पाहताय डेप एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्रक्षक उस्मान पटेल जो संघ नाही या संघाचा आपण पाहताय निश्चितच लॉंग ऑफला युवरचना ऑफसाईडला असताना सुलतान साठी एक मोठा अपील पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज बाद आणि अशा प्रकारे मगाशी धावची चूक झाल्यानंतर या ठिकाणी दुसरा फलंदाज आपण पाहताय जो पायचीच्या इशाऱ्याने बाद होतोय आणि आता मात्र थोडासा बॅकफुटर आपल्याला पाहायला मिळतं अतुल येऊन संघ 3 गडी बाद धावा प्रकारे फक्त आपल्याला पाहायला मिळतात त्या 21 कारल्याच्या डोंगरावा पाण्याचा वाहतोय झरा आई तुझ्या डोंगरावा पाण्याचा वाहतोय झरा उठ गो आय माझे अंगोली करे कविरा तर एक मोठं यश मिळते ते स्लोक 11 संघाला आपण पाहतात फलंदाज मैदानातून परतला होता यावेळी हरकेश ज्याला पायचीत त्याने 3 यष्टींच्या समोर आमच्या पंचांनी पाहिला आणि त्यांनी बोट वर केलं कोणताही पर्याय नव्हता त्यांच्यासमोर आणि आता मात्र बॅकफुटर आपल्याला पाहायला मिळतो तो निश्चित यावेळी अतुल 11 संघ नवीन फलंदाज मैदानात येतोय किरण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते की ज्याने मगाशी आमचे प्रसाद सरांनी कौतुक केलं होतं की अंबरनाथचं प्रतिनिधित्व हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन केलं उजव्या हाताने गोलंदाजी करत असताना यांनी पूर्णपणे नियंत्रण ठेवलंय दिशा टप्पा अतिशय व्यवस्थित ठेवला आणि त्यामुळे या दिशा टप्प्याच्या नियंत्रणामुळे या ठिकाणी फलंदाज मोठे फटके खेळताना पाहिला आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहता प्रसाद सर आपण नेहमी पाहता की फुलटॉस चेंडू आणि त्याचबरोबर आपण आता आखूट टप्प्याचे चेंडू निश्चित घातक पाहायला मिळतात हा चेंडू यावेळी काही वेळ हवेमध्ये पाहायला मिळतंय उस्मान पटेल आपण पाहताय निश्चित लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतोय चेंडूवर येतात चेंडू गोलच्या दिशेने फेकतात तोपर्यंत वेगाने 2 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजाने आणि या 2 धावा मिळतात त्या फलंदाज किरण यांनी आपल्या धावांचं खातं उघडलं 2 धावांनी एकूण धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा सरकते पुढे ती 3 गडी बाद धावा प्रकारे येतात त्या 23 धावा सुलतान पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू उजव्या इष्टीच्या काहीसा बाहेर चेंडूवर फेकला होता टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आणला फलंदाज त्याची वेग आणि दिशाचा टप्पा याच्यामध्ये पूर्णपणे आपण पाहिला बीट झाला उरलेलं काम यष्टिषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते सुरेख गोलंदाजी करतोय हा गोलंदाज तिचं आपण पाहिलं 3रं षटक आहे अतिशय चांगलं षटक कारण दोन्ही गोलंदाजाचा विचार केला तर पहिले षटक महागडं होतं हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळून काढला पुन्हा एकदा लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक यावेळी आपण पाहता मिळवला येतोय तो उस्मान पटेल एक चांगलं क्षेत्ररक्षक चांगला फलंदाज म्हणजे जिघाती असलेला आणि अशा प्रकारे यावेळी 3 षटकांचा खेळ समाप्त 3 षटकांच्या समाप्तीनंतर अतुल 11 संघाची धावसंख्या धावपल्याकडे फक्त आपल्याला पाहायला मिळते ती यावेळी 24 धावा व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचं आगमन झालं आहे विलास पाटील साहेब यांचा इथे सत्कार करण्यासाठी विनंती करतो नितीन पाटील काटई यांना विनंती करतो की आपण विलास पाटील यांचा सत्कार इथे करायचा आहे त्याचबरोबर भरत आलिमकर खार्डीचे यांचा सुद्धा इथे सन्मान इथे केला जाईल आणि पुढचा सन्मान जो केला जाईल भरत आलिमकर यांचा सत्कार जे करतील मी विनंती करतो फुलचंद पाटील यांना की फुलचंद पाटील यांच्या हस्ते आपण भरत आलिमकर यांचा सत्कार इथे करणार आहोत भरत आलिमकर यांचा सत्कार करायचा फुलचंद पाटील तर एक महत्त्वाची सूचना आहे शहरी विभागासाठी शहरी संघाचे जिथे खेळत आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची सूचना लक्ष देऊन ऐका संघनायकांना ही सूचना आहे की आपला पूर्ण संघ जो डगआउट बॉक्समध्ये बसला आहे तिथे तुमचे 11 खेळाडू तुमचा 13वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल आमच्या स्कोररच्या मागे आणि 12वा खेळाडू जो असेल तो समोर बसेल तिथे 2 चेअर आहेत त्याच्या तिथे कुठलाही खेळाडू डगआउट बॉक्समध्ये दिसता कामा नये याची नोंद घ्यायची आहे तुम्हाला काही जे चेंजेस करायचे आहेत ग्रीप चेंज करायची आहे बॅट चेंज करायची आहे ती सामना सुरू व्हायच्या आधीच चेंज करा तुम्हाला गार्ड चेंज करायचे तिथेच चेंज करायचे अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल पंचांची परमिशन किंवा कमिटीची परमिशन घेतल्याशिवाय कुठल्याही खेळाडू आतमध्ये जाता कामा नये आणि तसं जर आढळलं तर तुम्हाला 2 धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आपण येस मोबाईल सुद्धा तुम्हाला वापरण्यास इथे आम्ही प्रतिरोध केलाय याची सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं आहे
आणि मैदानामध्ये जाताना आपलं प्रत्येक खेळाडूने कॅप कंपल्सरी आहे याची देखील नोंद घ्या, कारण ही शहरी क्रिकेट स्पर्धा पाहत आहे, यामध्ये आपण पाहत आहे आणि त्यामुळे हे आमच्या प्रसाद सरांनी दिलेले जे आपण आयोजकांकडून दिलेले निर्णय या ठिकाणी निश्चित नियम आहेत, त्या नियमांचं काटेकोर पालन करा. आपण पाहते आमच्या स्क्रीनवर स्वर्गीय रतनभाऊ पाटील साहेबांना आपण पाहत आहे की कामगार नेते, लोकनेते म्हणून ज्यांना फार मोठी प्रसिद्धी या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि निश्चित चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. तर जो वेळ मैदानाकडे एकूण धावसंख्या धावपकर आली ती यावेळी आपण पाहताय 24 धावा, येणारी 12 चेंडू आणि धावांची गरज आहे ती यावेळी आपण पाहत आहे 38 धावा प्रति षटक, 19 धावांची गरज आहे सामना निश्चित जिंकण्यासाठी यावेळी अतुल 11 संघाला. गोलंदाजीमध्ये बोलवते नवीन षटक गुण येतोय बद्री आणि ज्यावेळीचा चेंडू 3-5 बसवतोय, जबरदस्त चेंडू होता, दिशा आणि टप्पा अतिशय मस्त होती. या ठिकाणी पाहिलं तर मधल्या यष्टीच्या दिशेने चेंडू यष्टीवर आदळला आणि फलंदाज बाजू चौथा धक्का बसतोय अतुल 11 संघाला. ज्या गोलंदाज बद्री याने आपण पाहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक फेकत असताना 8 धावा देत एक फलंदाज बाद केला, त्याच बद्री या गोलंदाजाने आपण पाहताय मानपाडा एनकडून गोलंदाजी करत असताना अतिशय सुरेख गोलंदाजी केली आणि फलंदाज किरणला त्रिफाचित केलं. किरण याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिले 3 धावा, तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 24 धावा, 4 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये हुसेन शेख. आता मात्र समीकरण बनते ते आपण पाहणार आहोत 17 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण पाहायला मिळते. त्यामुळे धावा आणि चेंडूमध्ये फार मोठं अंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असताना पाहूया उंच असा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होते हुसेन शेख. बद्री टप्प्याचा चेंडू होता, पूल केलं चेंडूला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये झेल आणि अशा प्रकारे आपण पाहिला दुसरा फलंदाज आणि बाद करण्यामध्ये यशस्वी होतोय आणि क्षेत्ररक्षक होता अशरफ याने सुरेख कामगिरी केली आणि अशा प्रकारे पूर्णपणे वर्चस्व सिद्ध केलंय गोलंदाज बद्री यांनी या सामन्यावर, कारण त्याने आतापर्यंत विचार केला तर 3 फलंदाज मैदानातून परतवले. तर अशा प्रकारे सामन्यावर पूर्ण प्रभुत्व आपण पाहायला मिळते ते स्लो 11 संघाचा आपण पाहत आहे. एका मागोमाग फलंदाज बाद झाला, मगाशी एक फलंदाज धावचीत झाला होता, त्यानंतर 2 फलंदाज बाद झाले किरण आणि हुसेन शेख. नवीन फलंदाज अंगद पाटील मैदानामध्ये. अंगद पाटील एक अतिशय तरुण खेळाडू आपल्याला पाहायला मिळते, तो यावी अतुल 11 संघाचा यावी गोलंदाज. बद्री निश्चितच हा फसवा चेंडू ज्याला म्हणलं होतं, कारण आपण पाहिलं तर बरीच उंची या ठिकाणी दिली होती, फलंदाज पूर्णपणे बॅकफुट जात खेळण्याचा प्रयत्न करता, बॅट चेंडूचं संपर्क आला नाही आणि उरलेलं काम या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ते यष्टिरक्षक करतोय. यष्टिरक्षक हा केंद्रबिंदू प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहिलं आणि यावी जर आपण पाहिलं स्लो 11 संघाचा यष्टिरक्षक अतिशय चांगली कामगिरी करत असताना दरम्यान हा चेंडू बॅकफुटचा चेंडूला खेळून काढलाय ऑन साईडला, चेंडूला निश्चित ड्राईव्ह कार्पेटच्या साईडने चेंडू आपण पाहत आहे लॉंगलेगच्या सीमारेषेजवळ, मात्र पुन्हा एकदा थोडंसं आळशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक बिलाल याच्याकडून आणि या संधीचा फायदा उचलला तो फलंदाजाने आणि 2 धावांचं योगदान मिळतं ते फलंदाज विशालला. विशाल एक आपली बुडती नौका पैल करण्यासाठी एखाद्या नावाड्याप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळते ती विशाल. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहूया, पंचांनी या ठिकाणी हात जमिनी समांतर दर्शवले, हा चेंडू खराब आहे आणि या अशा प्रकारे या एका धावेने पुन्हा एकदा अतुल 11 संघाची धावसंख्या 1 निवाडते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती यावी मात्र 27 धावा धावफलकावर. समीकरण एकदम दूर होत चालले आपण पाहतोय ते मैदानामधलं. रिव्हर्स स्वीकारण्याचा प्रयत्न केला जाय, यशस्वी होतोय, बॅटच्या पट्ट्यात गेला चेंडूला, जबरदस्त ताकद होती, मनगडी ताकदीचा जोर हा निश्चितच चेंडू आपण पाहिला होता पॉईंट क्षेत्रामधून पाहायला मिळतं, कव्हर पॉईंटवर चेंडू समाप्त झाला आणि हा मनसे चौकार 4 धावांसाठी. 4 धावा मिळतात त्या संघाला आणि या 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होते. एक निश्चित संजीवनी देणारा चौकार म्हणता येईल तो अतुल 11 संघाला. एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला 31 धावा 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण जर आपण विचार केला 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय अतुल 11 संघ आणि अजूनही 31 धावांची गरज आहे सामना जिंकायला. दरम्यान बद्री पुन्हा एकदा हा चेंडू निश्चितच थोडासा उसळी घेणारा चेंडू आपण पाहायला मिळतं, बाउन्सर. कारण खेळपट्टी आपण पाहिली दिवशी आम्ही गेली 5 आणि हा 6व्या दिवशी सांगतोय की निश्चित चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, कारण नरेश
मात्रिक यांनी बनवली ही खेळपट्टी जी गोलंदाजांना साथ देते आणि फलंदाजांना साथ देते आणि अशा प्रकारे आपण पाहताय षटक समाप्त. 4 षटकांची खेळ समाप्त होतोय. 4 षटकांमध्ये धावसंख्या धावपलकर आपल्याला मिळते 31 आणि अंतिम षटक आपण पाहणार आहोत आणि अंतिम षटकामध्ये अजूनही 31 धावांची गरज आहे. म्हणजे निम्मा पल्ला जो अर्धा पल्ला या ठिकाणी पाहायला मिळेल. सर काय सांगाल, 31 धावा येऊ शकतील? मुश्किल नाही आहे, टेनिस विश्वामध्ये अशा घडल्या आहेत. मात्र इथे मी बद्रीचं कौतुक करतोय, त्याचा कोटा संपतोय. 2 षटकं टाकलीत, एकंदरीत 15 धावा आणि 3 गडी बाद केले. अतिशय चांगली गोलंदाजी. सुलताननी सुद्धा खूप चांगलं त्याला सपोर्ट केलं दुसरा एंडनी. अरुणच्या 12 धावा गेल्यानंतर या 3 गोलंदाज म्हणजे बद्रीचं पहिलं स्पेल, नंतरचं स्पेल आणि सुलतानचं मधलं स्पेल, या स्पेलने इथे नक्कीच चांगली परिस्थिती त्यांच्यासाठी निर्माण केली. मात्र फलंदाज आपण ज्याच्याकडून अपेक्षा करतो, राकेश असो किंवा गौतम असो, त्यांनी मात्र निराश केलं आपल्याला. विशाल एका बाजूने किल्ला लढवतोय, बघायचं आता अंगदची 7 मिळते. या 7 चेंडूत 31 धावा येत आहेत की नाही बघावं लागेल या ठिकाणी. निश्चितच समालोचन करू. अंतिम षटक आपण पाहतोय सुभाष आणि यावी पुढचा चेंडू. यावेळी मात्र आपण पाहिला पहिला चेंडू आपण पाहिला तर यावेळी मात्र फलंदाजांनी प्रयत्न केला होता. जेव्हा अंगद हा चेंडू उंच पुरा खेळाडू आपण पाहिला तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता. बॅट चेंडूचा कोणता संपर्क उरलेला काम यष्टीचक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू 31 धावा. मी सरांना विचारलं की हे लक्ष जर आपण पाहिलं तर अतुल 11 संघासाठी पॉसिबल आहे का, त्यांनी सांगितलं होतं चांगला प्रयत्न व्हायला पाहिजे. हा चेंडू यावेळी मात्र आपण पाहिला तर निश्चितच यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेर आपण पाहायला मिळतं. चेंडूला शॉट फायनलीच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने पाहूया. पंचांनी या ठिकाणी दर्शवेल हा चेंडू खराब आहे, त्यामुळे 1+1 अशा 2 धावा मिळतील त्या संघाला आणि या 2 धावांच्या मध्येने एकूण धावसंख्या धावपलकार पुन्हा एकदा वाढते. धावपलकावर आपण पाहायला मिळतात त्या 33 धावा धावपलकार आता यावेळी मात्र वाईटच्या इशाराने. दरम्यान व्यवस्थित फटकारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्रच्या चेंडूवर लांबवला आणि हा झेल घेतो. क्षेत्रक्षक होता या ठिकाणी बद्री. सुरेख अशी कामगिरी केली आणि अशा प्रकारे फलंदाजीची मात्र निश्चितच परवानगी होते ती आमच्या निश्चित त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये. केरळ राज्याचा प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज सुभाष आपण पाहताय, जो उंचपुरा असा अतिशय उंच असा खेळाडू आपण या ठिकाणी पाहता. उस्मान पटेल संघाने समजावतात त्याला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून परतला. नवीन फलंदाज या ठिकाणी अंगदच्या सोबतीला आपण पाहताय. यावेळी विवेक मात्र हुसेन शेख या ठिकाणी पाहिलं होतं. विशाल देखील आपण पाहिलं होतं, त्यांनी चांगली कामगिरी केली. तब्बल 17 धावांचं योगदान दिलं होतं आणि आता मात्र समीकरण बनते. येणारे चेंडू बाकी आहेत ते 3 आणि अजूनही लक्ष मात्र खूप दूर. तर हा चेंडू आडबॅट टिकण्याचा प्रयत्न करतो. अंगदने बॅट चेंडूचा संपर्क येत नाही आपण पाहिला तर निश्चितच चांगली गोलंदाजी करतोय. जसं मी सांगितलं की केरळचा हा गोलंदाज, केरळ राज्याचा प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज, उंच पुराचा गोलंदाज आपण पाहिला. दिशा आणि टप्पा याच्यामध्ये अतिशय समन्वय त्यांनी साधलाय ते ह्या गोलंदाज सुभाषने. अप्रतिम अप्रतिम. चेंडूला आत आणला शेवटच्या क्षणी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. दरम्यान पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडून आता चेंडू सुरेख चेंडू फेल घेतात. यावेळी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडू आपण पाहिला होता. चेंडू आपण पाहतात अंगदने खेळून काढला होता. मग त्याचा फटक्यामध्ये तितकसा जोर नव्हता. एका धावेचं योगदान मिळते आणि धावपलकावर आपल्याला मिळतात ते यावेळी 34 धावा. 62 धावांचं लक्ष, 34 धावा धावपलकावर. म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर 28 धावांची गरज आहे सामना जिंकायला आणि चेंडू मात्र बाकी आहे ते आपल्याला मिळतात 2 धावा. 2 चेंडू. डावखुरा फलंदाज विवेक. 2 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष. क्षेत्रक्षणामध्ये बदल होतोय. क्षेत्रक्षणामध्ये पॉईंटला एक क्षेत्रक्षक डीप पॉईंटला होता, त्याला आणलं गेलंय. ऑफसाईडला 5 क्षेत्रक्षक, ऑनसाईडला 4 क्षेत्राची विरचना आपण पाहत असताना यावी सुभाष विवेकसाठी हा चेंडू निश्चितच उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. पंच पुन्हा एकदा दर्शवतो हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते संघाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. उरण कुंडन संघाचे संघनायक यांना विनंती आहे संघनायकाला की आपण आपली खेळाडूंची लिस्ट घेऊन या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर दरम्यान हा चेंडू आता मात्र आपण पाहिलं बरीच उंची दिली चेंडूला. नोबॉलचा इशारा स्क्वेअर लेग पंचांचा आणि यावेळी मात्र नोबॉलच्या इशाऱ्याने एकूण धावेमध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. तर कुंदन 11 संघाच्या संघनायकाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या खेळाडूंची नावं लिस्ट घेऊन आपण या ठिकाणी यायचं आहे आणि निर्णय या ठिकाणी पाहते. कुंदन 11 त्रिशा 11 मध्ये टॉस त्रिशा 11 संघाने जिंकले आणि क्षेत्ररक्षण पत्करलंय. या ठिकाणी स्लोक 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांचा निर्णय निश्चित योग्य ठरला.
फर्स्ट एड पाहिजे रे, फर्स्ट एड पाहिजे त्याला. बॉक्स पाठवा. किती चेंडू आहे? अंतिम चेंडू आपण पाहायला मिळतोय या ठिकाणी. पाहूया, खेळ थोडासा थांबलेला पाहायला मिळतोय. आणि एकूण या ठिकाणी जर आपल्या निश्चित आमचे आयोजक या ठिकाणी मैदानामध्ये, तर आता मात्र फक्त आपण पाहिलं तर सामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ज्याला आपण नेहमी म्हणतो की एक सामना काहीशा क्षणासाठी थांबलेला आपल्याला पाहायला मिळतंय. विजयाचं निश्चित दरवाजे ठोठावले ते श्लोक 11 संघाने. जर आपण पाहिलं त्याने प्रथम क्षेत्ररक्षण न घेता फलंदाजी घेतली होती आणि त्यांचा योग्य निर्णय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. हो, सकाळच्या सत्रात असे 3च कॅप्टन मला ओव्हरऑल मागच्या काही दिवसांमध्ये दिसले, ज्याने सकाळी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग केली. त्याच्यातला उस्मान आहे. मात्र त्याचा विश्वास आहे गोलंदाजांवर. तो चित्र आपल्याला बघायला मिळालं बद्री, सुलतान आणि तसंच सुभाषच्या माध्यमातून. बद्रीने 2 षटकात एकंदरीत 15 धावा, 3 गडी बाद केले. सुलताननी चांगली गोलंदाजी केली. सुभाषही खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी करतोय. या ठिकाणी आपण पाहता आमच्या अतिकक्षामध्ये ऐरेगावचे सन्माननीय सोनू म्हात्रे साहेब आलेले आहेत आणि आमचे आयोजक आदरणीय विनोददादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचाच आपण सत्कार करावा. सोनू म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. VIP कक्षामध्ये त्यांनी काही शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत. तर अंतिम चेंडू आणि लक्ष जर आपण पाहिलं तर यावेळी मात्र 28 धावांचं लक्ष. निश्चितच सामना पूर्णपणे गमावला तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान हा चेंडू यावेळी आपण पाहताय जबरदस्त प्रहार केला चेंडूच्या पाठीमध्ये. शेतीचे चेंडूवर निश्चित त्याच्या हातामध्ये झेल विसावतोय आणि अशा प्रकारे या ठिकाणी फलंदाज बाद. बद्री जो क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर या ठिकाणी अतिशय चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. तर सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब जे खाडीचे एक उत्कृष्ट आयोजक आहे स्पर्धेचे, त्यांची टीम आपण पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू अंगद साठे मात्र थोडासा स्वैर चेंडू फेकला होता सुभाषने. चेंडू मात्र यावी जातोय निश्चितच सीमारेषा पलीकडे. यावी लॉंग लेग, यावी डीप फाईन लेगच्या दिशेने आणि या 4 धावा मिळतात त्या संघाला. आणि अशा प्रकारे हा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. 24 धावांनी हा सामना जिंकतोय स्लोक 11 संघ. स्लोक 11 संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्यामध्ये शहरी संघाचा आपण पहिलाच सामना आपण जिंकलात, त्याबद्दल निश्चित तुमचं अभिनंदन करूया. तर अतुल 11 संघ यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतोय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार. 43 झाले ना. 18 धावांनी जिंकल्या. 18 धावांनी